रणजी पाहायला मिळेल आणि त्याच्या झोन मध्ये आज वारं चालू आहे. बहुतेक पलीकडच्या पत्र्या बॉल असेल आज आणि उत्कृष्ट असं नियोजन आणि स्ट्राईकला आहेत ते भुईंज पोलीस स्टेशनचे अधिकारी सोमनाथ बल्लाळ आणि खाली आमचे मित्र निखिल शेडगे. मोबाईल फोनवर रस्त्यावरती फोनवर बोलतात. बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं जरा. कामटे त्यांना बाहेर अनिकेत कामटे कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आपण गरज आहे. पहिला चेंडू पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर वाईड +1 कोणताही चेंडू न पडता धाव फलकावरती धावा लागल्या 2 बिनबाद 2 आणि त्या ठिकाणी बंटी चव्हाण कुस्तीचं प्रशिक्षण घेताना नामवंत पहलवान बंटी चव्हाण. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. पुढचा चेंडू सोमनाथ बल्लाळ यांच्यासाठी समोरच्या दिशेने पटकावला बॅकवर्ड आपल्याच फॉलो थ्रो मध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण कोणतीही धाव नाही निर्धाव चेंडू मेनवली संघाचं उत्कृष्ट असं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन दोन्ही तुल्यबळ संघ. सोमनाथ बल्लाळ एक पिच हिटर बॅट्समन. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू उत्कृष्ट असा प्लेस केला त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये एक धाव बिनबाद 3 धावा. कुतबुद्दीन गोलंदाजीच्या मार्क वरती 10 ते 12 पावलांचा रनअप. कोणतंही डिस्कशन करायचं नाही मॅचच्या मध्ये त्वरित सामना चालू राहावा. आपल्याला जवळजवळ अजूनही 10 सामने शिल्लक आहेत ते संपवायचे आजच्या दिवसामध्ये. ढगाळ वातावरण आहे कधीही पाऊस पडू शकतो असं आता विक्रम चव्हाण यांनी कळवलंय. पुन्हा एकदा चेंडू पडला आणि बॅकवर्ड रिजन मध्ये विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला निर्धाव चेंडू. विक्रम हवेला गेला का बघा. गाडी जोरात चालली. विक्रम हवेला गेला का बघा. पुढचा चेंडू कुतबुद्दीनचा निखिलसाठी पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेअर स्वरूपाचे एक धाव. धाव संख्येमध्ये धाव संख्या होती ती 4. एकदा चालू झालं नाही धावा चुकत आपले टेन्शन घेऊन मी सांगतो तुला उलट्या ते मग 4 एकदा चालू झाल्यावर नाही रुटीन मध्ये नाही धावा चुकत आपल्या. पाचवा चेंडू प्रगतीपथावरती कुतबुद्दीन आणि थेट बॅट्समनच्या मागे बघितलं ना पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पुन्हा एकदा विसावला. विश्रांती घेतली थांबा घेतला निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू कुतबुद्दीन आपला अनुभवपणाला लावताना या ठिकाणी मेनवली संघासाठी त्याचा सामना करतो निखिल. पुन्हा एकदा एक आव्हानपर स्वरूपाचा चेंडू पंचांच्या आत दोन्ही जमिनीला समांतर वाईड +1 2 धावा. धाव संख्येमध्ये बदल धाव संख्या होती ती 6 बिनबाद 6. शेवटचा चेंडू कुतबुद्दीनचा. पुढचा चेंडू निखिल शेडगेसाठी अजूनपर्यंत बॅटचा आणि बॉलचा संपर्क आलेला नाही निखिलचा आणि आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आला आणि चेंडूला भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावर. त्या ठिकाणी पंच कळवतील आपल्याला धावा किती आहेत. पंच 2 धावा. 10 धावा घ्यायच्या त्या ठिकाणी. उत्कृष्ट असा फटका निखिलच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती आला. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिन संघाचा धावफलक आहे तो बिनबाद 8.
विक्रम आता हवेला गाडी जाईल बघा. विक्रम वर परंगा. मला वाटलं मगाशी गाडी वाजली जोरात तिकडेच हा गेला काय. लवकर माघारी ये, मला खूप बोलायचंय तुझ्यावर. सामना तरी चालू करून घ्यायचा. पंच ऋषिकेश लष्करे आणि निखिल तांगडे दोघांना विनंती, सामन्यामध्ये कोणताही खंड पडून द्यायचा नाही. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो. हा सॉरी अक्षय निंबाळकर आहे गोलंदाजीच्या मार्कवरती. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. उत्कृष्ट असा त्या ठिकाणी बॅकवर्ड रिजन मध्ये नो चेंडू दिलेला आहे. नो चेंडू दिलेला आहे त्या ठिकाणी. साईड सांगितलेली नाही त्या ठिकाणी. पंचांचे निर्णय अंतिम राहतील. अक्षय निंबाळकर आपणास विनंती आहे, पंचांचे निर्णय हे अंतिम राहतील. 9 बॉल धावफलक होतो तो 9. दुसरा षटक प्रगतीपथावरती. पंचांची कोणतेही वाद आणि वेळ वाया घालवायचा नाहीये. ऋषिकेश लष्करे हा खूप नावाजलेला पंच आहे. पुढचा चेंडू अक्षय निंबाळकरचा. फेटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू. फ्रीडचा कोणताही फायदा उचलता आला नाही या ठिकाणी सोमनाथ बल्लाळ यांना. पुढचा चेंडू अक्षय निंबाळकरचा. आणि या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षेच्या हातामध्ये जाऊन विसावला. सोमनाथ बल्लाळ यांना ही माघारी परतावं लागतं या ठिकाणी. पहिला धक्का 9. 1-9 धावफलक आहे. 1-9. पहिला सामना सोडला तर धावांवरती बरेचसा अंकुश लागलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं असेल तर आपण सुशांत शिंदे नावाचं वादळ बघितलं. कुठे गेला काळी चिमणी. पुढचा चेंडू अक्षयचा. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला चेंडून आणि निर्धाव चेंडू. अक्षय निंबाळकर उत्कृष्ट असे गोलंदाजी करताना मेनवली संघासाठी धावफलक आहे तो 9 या आकड्यावरती. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती भुईंग संघाच्या. नॉन स्ट्रायकरला निखिल शेडगे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पाचवा चेंडू प्रगतीपथावरती. 9 धावा धावफलकावरती. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन मेनवली संघाचं. आत्ताच्या 2 धावा. धावफलकामध्ये बदल. धावसंख्या होते ती 11. 1-11. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती अक्षय निंबाळकर. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं या गोलंदाजाने ह्या षटकामध्ये. मोठी विकेट या ठिकाणी या षटकामध्ये प्राप्त केली सोमनाथ बल्लाळ यांची आणि 3च धावा दिल्यात. त्यामध्ये पण 1 9 होता. आणि आता मात्र लपेट लिया. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मेनवली संघाचं. तितकाच उत्कृष्ट असा बॅकअप. त्याच्यावरती 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 13. 1-13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होतो तो 1-13. आणि शेवटच्या 2 षटक हाणामारीची षटक. आणि या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत
बंटी चव्हाण, गौरव गवळी, अजून कोण कोणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो अजय, मॅन फ्रॉम मेनवली. अनुभव आहे ह्या खेळाडूच्या पाठीशी. नक्कीच अनुभवाची शिबिर या षटकामध्ये खोलली जाईल अजय मार्फत. अवांतर स्वरूपाचा अवांतर चेंडू, धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या होती 14, 1-14. बरोबर पाणी घेऊन गेला पाणी की जरा पुढचा चेंडू अजयचा निखिलसाठी. निखिल शेडगे बराच वेळ पाठीमागच्या षटकामध्ये 6 चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता. पाहूया आता काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू पडतोय आणि फक्त विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. दोनच खेळाडूंमध्ये हा सामना चालू असं वाटते कधी कधी. विकेट किपर आणि बॉलर तो डाल मी पकडता हूं. आता मात्र कव्हरच्या डोक्यावर भिरकावून दिला चेंडूला, लांब लचक षटकार, नेत्रदीपक फटका. टेनिस क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका कव्हरच्या डोक्यावरून लेफ्ट हँड बॅट्समननं भिरकावून दिलं 6 धावेसाठी. धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या होते ती 20, 1-20. उत्कृष्ट असा फटका. याच फटक्यांसाठी जाणला जातो निखिल शेडगे. पुढचा चेंडू निखिलसाठी अजयचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळायचा होता. आता मात्र पंचांच्या हात दोन्ही जमिनीला समांतर. अवांतर चेंडू, धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या होती ते 21. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती. 2 चेंडू झालेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्सला दिलेली सलामी, लांब लचक असा षटकार. निखिल शेडगे शेट ऑन फायर. समोरच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्सला आणि युट्यूबच्या कॅमेरामॅनला दिलेली सलामी. उत्कृष्ट का निखिल शेडगे सेट ऑन फायर. वार थांबलंय त्याचा फायदा घेताना निखिल शेडगे. आता मात्र धाव संख्येमध्ये भरपूर असा फरक पडतोय. धाव संख्या होते ती 27, 1-27. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलोथ्रू मध्ये अजयचं. नक्कीच आपला अनुभव, 2 षटकार खाल्ले परंतु आपला अनुभव पणाला लावून चेंडू उत्कृष्ट असा हाताळला अजय. पुन्हा एकदा भिरकावून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून, लांब लचक षटकार. निखिल शेडगे सेट ऑन फायर. काय फलंदाजी करतो या ठिकाणी निखिल शेडगे, सेट ऑन फायर. 3 षटकार खेळले त्याने. या षटकामध्ये तब्बल मी म्हटलं होतं पाठीमागच्या षटकामध्ये तो नॉन स्ट्राईकला उभा होता परंतु या षटकामध्ये स्ट्राईकला आला आणि आपला प्रताप दाखवून गेला. धाव फलक होतो तो 1-33. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटकावला चेंडू. त्या ठिकाणी कुतुबुद्दीन यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती एकच धाव, धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या होते ती 34. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1-34. वाईच्या टेनिस क्रिकेटची पंढरी सुरूर आणि त्यामध्ये चालू असणारे हे सामने. कुठं गेलं आपलं ती बॅनर जरा बघू काय लिहिलं हे ना आपलं बॅनरवर. निखिल शेडगे गोलंदाजी मार्क होते विश्वजित. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्सला सलामी. थोडासा वाचलो, बाजूने गेला.
उत्कृष्ट असा फटका निखिल सेट ऑन फायर 4 षटकार खेळले त्या फलंदाजानं. धाव संख्येमध्ये बदल धाव संख्या होती ती 40. विश्वजित गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल सोडतोय. काय हा जो फलंदाज आपलं रोगरो रूप धारण केलंय त्या फलंदाजाचा झेल टाकलाय मेनवली संघाने या ठिकाणी. आताच्या 2 धावा धाव संख्येमध्ये बदल धाव संख्या होती ती 42. तिसरा चेंडू शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू प्रगतीपथावरती निखिल सेडगे सेट ऑन फायर. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिलं चेंडूला लांब लचक षटकार. उत्कृष्ट असं प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं अजय होता. पुन्हा एकदा 5वा षटकार तब्बल 5वा षटकार खेळलाय निखिलनं. धाव संख्या होती ती 48. वैयक्तिक पहिला आणि शेवटचं षटक हाताळतो तो विश्वजित. 4था चेंडू प्रगतीपथावरती शेवटच्या षटकातील 4था चेंडू. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. निखिलनं आतापर्यंत 5 षटकार खेळलेत. उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव चेंडू कमबॅक केला या ठिकाणी विश्वजितनं. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्ले. सॉरी 2 नाही 48 48 धाव फलक आहे तो 48. 1 बाद 48. पुढचा चेंडू निखिल साठी. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. धाव संख्येमध्ये बदल धाव संख्या होती ते 49. 50 को 1 कम 49. पुढचा चेंडू विश्वजितचा. अवांतर चेंडू अवांतर धाव. क्रिकेटची पंढरी टेनिस क्रिकेटची पंढरी सुरू या ठिकाणी चालू असणारे सामने हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब स्मृती चषक 2025. या स्पर्धेमध्ये चालू असणाऱ्या आजच्या दिवसातील हा 3रा सामना. षटक संपतंय. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 51 झाल्या. जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 52 धावांचं लक्ष. बुईंग संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि पंच ऋषिकेश लष्करे आणि निखिल तांगडे दोघांनाही विनंती. बुईंज पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे मित्र सोमनाथ बल्लाळ यांचा संघ बुईंजचा. संघाचं नाव काय त्यांचं बुईंजचं काय टाकले नाव? महालक्ष्मी इलेवन. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं संघानं. तब्बल 51 धावा धावफलकावरती लावल्यात. 52 धावांचं लक्ष. कोणाची मॅच यानंतर होणारा सामना कोणाची मॅच आहे म्हणजे कवटे पुकार आहे मला. आणि फलंदाजांनी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचंय. मेनवली संघ आपले दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. आपल्याकडे वेळ कमी आहे. निसर्गानं साथ दिली तर त्याचा फायदा घेऊ. वातावरण ढगाळ आहे. कधीही कार्यक्रम चालू होऊ शकतो.
आणि अशा वातावरणाची वाट बघत असतो आमचा मित्र बंटी चव्हाण. फलंदाज लावायचे सलामीचे दोन्हीही मेनवली संघ. आणि सलामीची जोडी मैदानाच्या अक्षय निंबाळकर आणि कुतबुद्दीन ही सलामीची जोडी मेनवली संघासाठी मैदानाच्या आतमध्ये. बरीचशी मेहनत घेतलेली आहे या सामन्यांच्या आयोजनासाठी. आपण जर बघितलं असेल तर विकेट पहिली आता मी कॉमेंट्री करतो त्या ठिकाणी समोर होती, परंतु विकेट अपोजिट घेऊन एवढा भरपूर पाऊस पडूनही मैदान तयार करून परत पुन्हा सामने चालू केले, नाहीतर बऱ्याचशा टुर्नामेंट बंद पडतात. आणि पहिला चेंडू फटकावला त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये. किती धावा आहेत? पंचकळावतील 4. उत्कृष्ट असा फटका बॅकफुटला आले आणि चेंडूला कट केला. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, ऑफसाईडच्या बाहेर जाणारा चेंडू. त्याच्यावरती या 4 धावा वसूल केलेत अक्षय निंबाळकर. आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो सुमित. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट चेंडू पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष. अजूनही 22 चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू काय स्विंग झाला. चेंडू आतल्या बाजूला वळण घेतलं चेंडूनं. निर्धाव चेंडू. 4 धावा धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी. 21 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. आणि या 2 चालू असणाऱ्या सामन्यामधील जो संघ जिंकेल त्याला लगेच बोपेगाव या संघाबरोबर खेळायचं आहे. यानंतर लगेच तुमचा सामना बोपेगाव या संघाबरोबर होईल. पुन्हा एकदा चेंडू पडला आणि बरस वळण घेऊन आत. हॅलो, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन. काय नाव त्याचं? सुमित. पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. धाव संख्येमध्ये बदल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक आहे तो 6 या आकड्यावरती. उत्कृष्ट असं षटक हाताळलं या ठिकाणी सुमितनं. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता, परंतु त्यानंतर फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. पुढच्या 5 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केल्या, ते पण बॅकवर्ड रिजन मध्ये. जर क्षेत्ररक्षकाची साथ लाभली असती तर तोही चेंडू निर्धाव पडले असते. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन सुमितचा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन येतोय तो. नाव काय बॉलरचं? बॉलर नाव काय? निखिल शेडगे. गोलंदाजीच्या मार्कवरती तब्बल आपल्या खेळीमध्ये ज्यानं 5 षटकार खेचले तो निखिल शेडगे. आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अष्टपैलू खेळाडू जाणला जातो तो आपल्या गोलंदाजीसाठी, परंतु आज फलंदाजीने सुद्धा मंत्रमुग्ध केलं त्यांना प्रेक्षकांना, असा निखिल शेडगे. यानंतर होणारा सामना, या सामन्यामधील जो जिंकेल तो संघ आणि बोपेगाव संघ. बोपेगाव संघाला विनंती आहे आपण तयार राहायचंय, यानंतर आपला सामना लगेच होईल. पुढचा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो निखिल शेडगे.
लेफ्ट आर्म फास्ट मीडियम बॉलर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती तंबूच्या आसऱ्याला दाडलं या ठिकाणी. कुतबुद्दीन तंबूच्या आसऱ्याला जातोय. पहिला धक्का लागतो मेनवली संघाला 6 या धावसंख्येवरती. 1-6. आता मात्र 17 चेंडू मध्ये 46 धावांचं लक्ष. बॅट्समनचं नाव विरेन. स्ट्राईक वरती खेळेल तो विरेन. गोलंदाजीच्या मार्क वरती आहे तो निखिल शेडगे. पुढचा चेंडू निखिलचा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा चेंडू पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू. धाव संख्येमध्ये कोणताही बदल नाही. 1-6. समीकरण बदलते. एक धाव डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 7. 15 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा चेंडू. निर्धाव चेंडू. या ठिकाणी विकेट. बॅकवर्ड डिव्हिजन मध्ये उत्कृष्ट असा झेल. दुसरा धक्का या ठिकाणी मेनवली संघाला लागतो विरेनच्या स्वरूपामध्ये. 2-7. उत्कृष्ट असं षटक हाताळतो या ठिकाणी निखिल शेडगे भूम संघासाठी. बॅट्स फलंदाजीच्या मार्कवरती येतो. स्ट्राईकला शिवा. निखिल शेडगे आपल्या गोलंदाजीची कमाल या ठिकाणी दाखवताना मागाशी फलंदाजीच्या कमाल दाखवली. आता गोलंदाजीची कमाल दाखवतो निखिल शेडगे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटकवला चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एका डावावरती समाधान मानावं लागतंय. या एका डावाने धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 2-8. पुढचा चेंडू निखिलचा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. प्लेस केला त्या ठिकाणी समोरच्या दिशेने. एकाच धावेसाठी 1 धावेवर धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती 2-9. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9. पहिल्या मध्ये बघितलं असेल तर 2 षटकांमध्ये 13 धावा होत्या. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावा 39 धावा वसूल केल्या तर निखिल शेडगेनं. 5 षटकार खेळले. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती मयूर. दोन संघासाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय मयूर. पहिला चेंडू पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. पंचांनी कळवलं त्या ठिकाणी 1 बाउन्स. पुरेपूर खांद्याचा वापर केला या ठिकाणी मयूरने. आता मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. अवांतर धाव. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 10. 2-10. पुढचा चेंडू मयूरचा. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. 11 बॉल राहील. आता मात्र नो बॉल. आधीच्या चेंडूवरती वॉर्निंग दिली होती. आता पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती 11. 11 चेंडू मध्ये तब्बल 41 धावांचं लक्ष आहे मेनवली संघांपुढे. डोपेगाव संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे कॉमेंट्री बॉक्स पाशी. पुन्हा एकदा एक नो. पंडित चव्हाण
लागोपाठचे 2 अवांतर उंचीचे चेंडू. गोलंदाज या ठिकाणी बॅन केला जातो. लागोपाठचे 2 चेंडू. थोडस त्या ठिकाणी करेक्शन होत आहे. 9 चेंडू राहील परंतु गोलंदाज कंटिन्यू करेल. ऋषिकेश लष्करे आपणास विनंती, बिमर जो चेंडू असेल लागोपाठ 2 जर बिमर केले एका षटकामध्ये तर तो गोलंदाज बॅन असतो. अवांतर उंची जर बाउन्स पडल्यानंतर असेल तर तो चेंडू नो दिला जातो. पाठीमागे एक धाव गेली का आता? नाही, एकच धाव आहे नोची आणि हा चेंडू फ्री हिटचा असेल. मयूर बोपेगाव संघ पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटकावला. त्या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू आहे. एक धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 13. जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. क्रिकेट हा शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. अवांतर धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती 14. आता मात्र 10 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. 10 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. क्रिकेट आहे, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल सांगू शकत नाही. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटकवला या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती या 2 धावा. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 16. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष. 36. 6 मोठे फटके. 9 चेंडू मध्ये 6 मोठे फटके मेनवली संघाला विजय मिळवून देऊ शकतात आणि भूम संघाला फक्त 4 ते 5 चेंडू चांगले सामना त्यांच्या खिशात असेल. पकड मजबूत केली. आता मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिला त्या ठिकाणी चेंडूला. 4 धावा. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 20. 8 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष. सॉरी 30 धावांचं लक्ष. 8 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष. महत्वाचे 2 चेंडू. अक्षय निंबाळकर नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्या फलंदाजामध्ये नक्की क्षमता आहे. पुन्हा एक वाईड +1 समीकरण बदलत आहे. पुन्हा समीकरण बदलत आहे. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती 22. 24 झालाय रे. चार मारलाय. 23 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटकवलेला चेंडू त्या ठिकाणी गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेबाहेर. 4 धावा. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती 9 + 4 5 धावा. आता मात्र समीकरण बदलत आहे. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल आणि 8 चेंडू मध्ये 24 धावांचं लक्ष आहे. धरल्या झाल्यात 23 वर हा चौकार प्लस ह्या 5 धावा आत्ताच्या 23 आणि 5 झाले किती बघ बरं. 2 मिनिटं स्कोर चेक केला जातो. 27 धावा धावपलकावरती आहेत
आणि धावा करायच्या अजून 8 चेंडू मध्ये 4 चेंडू झालेत. 9 बॉल प्लस 5 अशा 5 धावा दिल्यात आत्ताच्या. तू स्कोर मोजतो किती पाहिजे वर? तुला किती दाखवते वर? 8 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष आहे. 18 होते आणि 2 ओव्हर किती होते? निर्धाव चेंडू 7 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष. एवढं बॉल टाकले होते. किती बॉल टाकले त्याने? तासभर ओव्हर टाकते काय? पुढचा चेंडू मयूरचा. चार धावा आहेत आत्ताच्या. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 9 नाही आत्ताचा 31. 21 राहतो. 6 चेंडूंमध्ये 20 धावांचं लक्ष. टीम मीटिंग साठी कोणताही वेळ नाही या ठिकाणी. वहीन संघ निखिल शेडगे आपणास विनंती. सोमनाथ बल्लाळ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बोपेगाव संघ आपला कर्णधार कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवून द्यायचा आहे. सॉरी, कर्णधार पोहोचलेला आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघासाठीचं शेवटचं षटक, निर्वाणीचं षटक, महत्वाचं षटक. मी सांगितलं होतं तुम्हाला, सामन्याचा शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता असतेच असते. आता मात्र 6 चेंडू मध्ये 20 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजाचं नाव बॉलर वकील सर. गोलंदाजी मार्कवरती आपला अनुभव पणाला लावताना उत्कृष्ट असा चेंडू त्या ठिकाणी. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय. अक्षयचा उत्कृष्ट असा झेल तंबूच्या आसऱ्याला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज मला वाटतं अक्षय निंबाळकर तंबूच्या आश्रयाला पाठवला जातोय. अक्षयचा कॅच अक्षयनेच घेतला. आता मात्र धावसंख्येमध्ये कोणताही बदल न होता 5 चेंडू मध्ये 20 धावांचं लक्ष. 2-3 मोठे फटके सामन्याचं चित्र पलटवू शकतात. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये असणारा सामना. पुढचा चेंडू वकील. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॅकवर्ड रिजन मध्ये बॅटची टॉपेज घेतलेली आहे चेंडूने. डिक्लेअर स्वरूपाचे एकच धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 32.
अयो तो मागाशी मारायचा होता रे म्हणा. अकरा आहे 11. हॅलो लाईट एका चेंडूमध्ये 11 धावांचं लक्ष. सॉरी 10. एक चेंडू आणि 10 धावा. ते सांग बरं. या ठिकाणी भुईन संघाने आपला कर्णधार लगेच कॉमेंट्री बॉक्स पाठवायचा. बोपेगाव संघ कर्णधार आलेला आहे. बोपेगाव संघाचा भुईन संघाचा कर्णधार पड नाणेफेक होते या ठिकाणी.